नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 17 मधील श्लोक 21 ते 25 पाहणार आहोत. श्लोक 21 पाहूया. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. प्रतिउपकार अर्थम म्हणजे प्रत्युपकाराच्या आशेने, परिक्लिष्टम म्हणजे संकुचित भावनेने, स्मृतम जाणले जाते. जे दान प्रत्युपकाराच्या अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. आता पहा, दान हे कधी कधी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्यासाठी पण दिले जाते, है की नाही? त्याकरता पण आपण कधी कधी दान करतो, तर कधी महत् प्रयासाने दिले जाते. आणि त्याबद्दल मी कशा करता इतकी संपत्ती व्यर्थ केली असा पश्चाताप सुद्धा केला जात. तर कधी कधी कसं होतं की आपले वरिष्ठ लोक घरातले सांगतात, किंवा आपली जे सिनियर असतात, कोणी कोणी गुरु असतात, काय असतात ते सांगतात, त्यांच्या विनंतीवरून दान दिले जाते. त्यांनी सांगितले म्हणून आपण दान करतो, तर त्यालाही राजसिक दान असे म्हणतात. ज्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक संस्था असतात, हो की नाही? पण असे दान वेदसंमत नाही. केवळ सात्विक दानच वेदसंमत आहे. आता श्लोक 22 पाहूया. अदेश काले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमदं वज्ञातं तामसमुदाहृतम्. अदेश म्हणजे अयोग्य किंवा अशुद्ध स्थळी, अपात्रेभ्य म्हणजे अपात्र व्यक्तींना, असत्कृतम म्हणजे अनादराने, अवसातम म्हणजे अवहेलनापूर्वक, अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. आता मद्यपान अथवा जुगार याकरता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. असे दान लाभप्रद तर नसतेच, उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. तसेच जर मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटले जाते. आता श्लोक 23 पाहूया. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधा स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुराः. स्मृताः म्हणजे मानले जाते, ब्रह्मणा म्हणजे परब्रह्माचा, विहिता म्हणजे योजलेल्या, पुरा म्हणजे पूर्वी, सृष्टीच्या आरंभापासूनच. ओम तत् हे 3 शब्द परमतत्वाचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात. तप, यज्ञ, दान आणि आहार यांचे सात्विक, राजसिक, तामसिक असे 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात येते व याचे वर्णन पूर्वी करण्यात आले आहे. परंतु जेव्हा तप, दान, यज्ञ आणि आहार यांचा उपयोग ओम तत् सत अर्थात पुरुषोत्तम भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो, तेव्हा ती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात. अर्थात यज्ञ, दान, तप इत्यादींचे आचरण सात्विक असावे. जर ते रजोगुणी आणि तामसिक असले तर ते निश्चितच निकृष्ट असते. पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला
तेव्हा त्यांनी भगवंतांना या 3 शब्दाद्वारे संबोधले. ओम तत् सत. म्हणून हे 3 शब्द उच्चारणासहित जेव्हा मनुष्य या शब्दांच्या उच्चारासहित तप, दान आणि यज्ञ करतो तेव्हा त्याचे कार्य कृष्ण भावना भावित होते, ज्यामुळे मनुष्य स्वग्रही अर्थात भगवत धामात परत जाऊ शकतो. आता श्लोक 24 पाहूया. तस्माद ओम इत्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. तस्मात म्हणजे म्हणून, उदाहृत्य म्हणजे निर्देश करून, विधान उक्ता म्हणजे शास्त्रोक्त. परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. ओम तद्विष्णो परमं पदम. श्री विष्णूंचे चरण कमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे. भगवंत प्रित्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्माची निश्चितपणे परिपूर्णता होते. आता श्लोक 25 पाहूया. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. अनभिसंधाय म्हणजे इच्छा न करता, क्रियन्ते म्हणजे केल्या जातात, मोक्षकांक्षिभिः म्हणजे मुमुक्षूंद्वारे. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत व्हायचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये. भगवत धामाची प्राप्ती करताच कर्म केले पाहिजे. तर मंडळी, ओम तत् सचा अर्थ सांगणारा आणि याचा उपयोग कुठं करायचा हे पण सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, जसं मी आता नेहमी सांगते म्हणजे 2-3 भागापासून सांगत आहे की तुम्हाला यानंतर काय ऐकायला आवडेल तेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.